जादूटोणा प्रकरणामध्ये माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह 6 आरोपींना ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। सत्र न्यायाधीश अग्रवाल यांनी हा दिलासादायक आदेश दिलाय। दरम्यान फिर्यादी गिरिजा राऊत यांच्या वतीनं या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे। ठाणे सत्र न्यायालयाचा विनायक राऊत यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। गिरिजा राऊत या निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। निकेश, बातमी संदर्भातले अपडेट। नक्कीच ठाकरेंच्या सेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरती त्यांची सून गिरिजा राऊत यांनी जादूटोणा आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्यामुळे विनायक राऊत असतील, त्यांचा मुलगा, त्यांची बायको आणि इतर 5 साथीदार, 2 भोंदू बाबा यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता। या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात आधी 2 भोंदू बाबांना अटक केली होती आणि त्यांनी दिलेल्या जबानानुसार विनायक राऊत यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे विनायक राऊत यांनी पहिला उच्च न्यायालयात धाव घेतली होती अंतरिम जामिनासाठी। त्यावेळेला त्यांचा अंतरिम जामीन जो आहे तो फेटाळल्याच्या नंतर आज पुन्हा एकदा ठाणे सत्र न्यायालयात त्यांच्यावरती सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान ठाणे सत्र न्यायालयाने विनायक राऊत आणि त्यांच्यासोबत जे इतर साथीदार आहेत त्यांना आता जामीन जो आहे तो मंजूर केलेला आणि या विरोधात आता गिरिजा राऊत या उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत फक्त 2 भोंदू बाबा जे होते त्यांना शिक्षा झाली होती, मात्र विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि इतर साथीदार जे आहेत ते कुठेतरी न्यायालयात हजर झाले नव्हते। त्यामुळे कुठेतरी त्यांच्या वतीने आर्ग्युमेंट जे आहे ते वकिलांकडनं केली जात होती आणि त्यामुळे आता ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता गिरिजा राऊत नेमकं काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। अगदी धन्यवाद निकेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।